कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। कशाला थँक्यू? तुम्ही सारी थँक्यू म्हणत जाऊ नका सारखं। तसं नाही हो, आज अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणा असं वाटतंय। शाळेतल्या सगळ्या गोष्टींचा विषय काढला, तुम्ही अगदी माझा मुद्दा लावून धरलात। माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात, मॅडमशी बोललात, मला फार छान वाटलं। तुम्ही मला साथ दिली नसती तर यातलं काही शक्य झालं नसतं, म्हणून थँक्यू। तुम्हाला साथ देणं कामच आहे माझं, पण ना खरं तर हे मी आई साहेबांच्या प्रेमाखातर पण केलं माहिती आहे। कारण बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार, काय जे काय असेल ते फी माफ करणार, वह्या पुस्तकं दान करणं म्हणा, दप्तर देणं, शाळेवेळेचं जे काय असेल सपोर्ट पोरासने, हे सगळं आहे दान। दानातनं मिळते पुण्य, आणि शेवटी पुण्य कोणाला मिळणार? आमच्या आई साहेबांना मिळणार। त्यांच्या पदरात हे पुण्य टाकण्याचं उलट पुण्याचं काम आहे, डबल पुण्याचं काम आम्ही करतोय। म्हणताना हे केलंय माहिती आहे, म्हणताना लावून धरलं मी। आणि हे सगळं आपण जायच्या आधीच करायला पाहिजे बरं काय मास्तर बाई। तुम्ही आत्ता लगेच ते फुलपगार सरांनी फोन करा, त्यांना सांगा म्हणावं झाले, म्हणावं नियोजन लागले, काय पैशा जे काय असेल ते माझं मी बघतो। मला आज खरंच खूप बरं वाटतंय। मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही आज स्टँड घेतला, त्यांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून तुम्ही हे केलं। किती छान वाटतंय मला। पण ह्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायला लागणार। कसं काय? कारण आम्हाला शिक्षणाचं महत्व तुमच्यामुळे कळले। नाही असं काही नाही, क्रेडिट माझ्या एकटीचं नाहीये, आपल्या दोघांचं आहे। चला मी आता आवरते। ओ घोडं थांबा की जरा, थांबा, बसा बसा। हो सब काय झालं? ते झालं काय, शिक्षणावर मला आठवलं, माझा अभ्यासाचा मागं राहिला घेऊ। ते 10 दिवस आपण गेलो, झालं बोंबलच, मग काय अभ्यास नाही काय नाही। पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमचा बरोबर अभ्यास करून घेईन। अभ्यास म्हणले की मला टेन्शन येते, तुम्ही आठवलं की टेन्शन जाते, असं आहे। तुम्ही माझा स्ट्रॉंग पॉइंट बी आहे आणि वीक पॉइंट बी आहे, माहिती आहे तुम्हाला। आणि तुम्ही माझा डेस्टिनेशन पॉइंट आहात। नाही, DSTI आणि TION, डेस्टिनेशन। अरे वा, डेस्टिन म्हणजे ठिकाण, मी काय ठिकाण आहे तुमचं? डेस्टिनेशन म्हणजे फक्त ठिकाण नाही हो, डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचंय, जे साधायचंय, त्यालाही डेस्टिनेशन म्हणतात। म्हणून तुम्ही माझं डेस्टिनेशन। अगं, हे असं लग्न? मीरा, आई वडील जिवंत आहेत तुझे, बहीण जिवंत आहे, आम्हाला कुणालाही न सांगता अचानक लग्न करून आली आहेस तू? अगं काय मूर्खपणा आहे हा, काय गरज होती तुला असं लग्न करायची? बाबा हा मूर्खपणा नाहीये, मी खरंच लग्न केलंय, आम्ही दोघांनी खरंच लग्न केलंय। आणि आई अगं तुझीच इच्छा होती ना आमचं लग्न व्हावं म्हणून, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केलं। हे बघ आई, आम्ही लग्न केलंय, तर तू आता असं स्वागत करणार आहेस का आमच्या दोघांचं? आधी लग्न करत नव्हते तेव्हा तुम्ही बोललात, आता लग्न केलंय तरी बोलणार आहात का? अगं इरा, हे असं लग्न? अगं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लावून दिलं असतं ना तुझं लग्न। आम्हाला न सांगता परस्पर लग्न करून आलीयस आणि वर मला बोलतीयस? आई, सांगितलं काय नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे मला खरंच सांग। आणि तसंही तुमच्या मनासारखं केलंय ना मी आता। काय बोलतेस? आई वडील आहोत आम्ही तुझे।
अगं निखिलशीच लग्न करणार होतीस तर आम्हाला सांगायला काय हरकत होती? ही काय पद्धत झाली तुझी? खरे, तुम्हाला माझी कुठलीच पद्धत आवडणार नाही, पटणारच नाही. कारण तुम्हाला फक्त सगळ्या ताईच्याच पद्धती मान्य आहेत. तुम्हाला फक्त तिचीच काळजी आहे बाबा. आपल्या घरामध्ये 24 तास तुमच्या तोंडी फक्त ताईचंच नाव असतं. माझ्या दुःखाशी सुखाशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. आणि देणं घेणं नाहीये म्हणून मी हे लग्न केलं परस्पर, आणि तुम्हाला सांगितलं नाही. मी काहीही केलं तरी त्या गोष्टीचा तुम्हाला खेद नाहीये आणि खंतही नाहीये. हिरा, अगं काय बोलतेस तू? मुलगी आहे आमची तू. पोटचा गोळा आहे, रस्त्यावरनं नाही उचलून आणलेला तुला. हिरा, तू अगदी परक करून टाकलंस ग हे बोलून. अगं तुझ्यात आणि अक्षराच्यात आम्ही कधीच भेदभाव केला नाही. विद्या जे काय बोलली ना ते तुझ्या भल्याकरताच बोलली. तुम्ही दोघी सारख्याच आहात आम्हाला ग. बाबा, हे फक्त बोलण्यापुरतं, पण तुमच्या वागण्यात मला एकदा सुद्धा ही गोष्ट जाणवली नाही बाबा. तुम्हाला फक्त ताईची काळजी आहे, तिच्या सुखदुःखांची घेणं देणं आहे. बाबा, तुम्ही माझी तुलना तिच्याशी कायम करत आलात नेहमी. पण एकदा तरी तिची तुलना माझ्याशी केलीत? तिला एकदा तरी म्हणालात की बघ इरा कशी वागते, इराकडे बघून वाग? पण मला मात्र ही तुलना सतत अनुभवायला मिळाली. मी सतत हेच ऐकत आले. हो, आहे तुमच्यात फरकच आहे. काय ग, परवा तूच मला म्हणालीस ना आमच्या दोघींची तुलना करू नकोस आई, आम्ही दोघी वेगळ्या आहोत. मी तुला सांगते, आहातच तुम्ही दोघी वेगळ्या. इरा, मी तुलना करत होते ते तुझ्या भल्यासाठी, तुझं चांगलं व्हावं म्हणून. तू आठव ना काय केलेस ते. अगं का राग आहे तुझा एवढा तिच्यावर? हा, तिने काय नाही केलं तुझ्यासाठी? हो खरंय, ताईनी माझ्यासाठी खूप काही केलं. मला रस्त्यावर आणलं, निखिलची नोकरी घालवली, स्वतः ऐशोआरामात राहते, आणि मला मात्र देशोधडीला आणलंय. ही आहे तुमची आदर्श मुलगी? हे बघ, अक्षराला काहीही बोलू नकोस. तिला बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. काही वाईट केलेलं नाहीये तिने आतापर्यंत तुझं. तिचं सुख तुझ्या डोळ्यात खुपतंय का ग? तिने जे काही मिळवलंय ना ते तिने तिच्या कर्तृत्वाने मिळवलंय. काय? तिच्या कर्तृत्वाने मिळवलंय? काय बोलता बाबा? अहो, किती गोडवे गाणार आहात ताईचे. आज ताई जे काही आहे ना ते फक्त माझ्यामुळे. वास्तविक तिने माझे आभार मानले पाहिजेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.